हॅलो फ्रेंड्स, मी दमयंती जाधव. आधी आपण प्रॅक्टिस सेट 1.4 मधले 2 क्वेश्चन पाहिलोत. आज थर्ड क्वेश्चन घेऊया. थर्ड क्वेश्चन काय? 27/x-2 27/x-2 plus 31/y+3 equal to 85. 31/x-2 plus 27/y+3 89. आता थर्ड क्वेश्चन सॉल्व करूयात. इक्वेशन घेऊयात पहिल्यांदा. 27/x-2 plus 31/y+3 equal to 85. 31/x-2 plus 27/y+3 equal to 89. रिप्लेस करूयात. रिप्लेसिंग हे 1/x-2 च्या ठिकाणी m ठेवूयात आणि 1/y+3 च्या ठिकाणी n ठेवूयात. रिप्लेसिंग 1/x-2 by m and 1/y+3 by n. तर काय येईल इक्वेशन m आणि n ठेवल्यानंतर 27m plus 31n equal to 85. हा झाला फर्स्ट इक्वेशन. 31m plus 27n equal to 89. हा झाला सेकंड इक्वेशन. आता हे जे नंबर्स एक्सचेंज आहेत, ते 27m इथे 27n, 31m इथे 31n आहे. तर मग आता m आणि n ची व्हॅल्यू काढण्यासाठी ह्याचं ॲडिशन पण करावं लागेल आणि सबट्रॅक्शन पण करावं लागेल. मग दोन इक्वेशन भेटतात आपल्याला. पहिल्यांदा ॲड करूयात. ॲड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. ॲडिशन करूयात. 27m plus 31n equal to 85. 31m plus 27n equal to 89. ह्याचं जर ॲडिशन केलं तर किती येतं? 27 plus 31, 7 plus 1 8, 2 plus 3 5, 58m plus 58n equal to 174. आता ह्याला डिवाइड करूयात. 58ने जर डिवाइड केलं, हे 58 कॅन्सल. 58ने डिवाइड बाय 58. ह्याला 58ने डिवाइड करूयात. डिवाइड केल्यानंतर काय येईल इक्वेशन? इथंच लिहून दाखवतो तुम्हाला. इझी सेट. हा 58ने जर डिवाइड केलं तर 58 कॅन्सल होतं. ओनली m राहतं. m प्लस in सेम इथं 58 कॅन्सल होतं. n 174ला जर 58ने डिवाइड केलं तर 3 येतं. हा झाला आपला थर्ड इक्वेशन. काय आलं थर्ड इक्वेशन? m प्लस n इक्वल टू 3. आता मायनस करूयात. सबट्रॅक्शन इक्वेशन लक्षात ठेवा, फर्स्ट अँड सेकंडचं करायचं आपल्याला. ॲडिशन सबट्रॅक्शन. जसं थर्ड इक्वेशन घेऊन बसा. 27m plus 31n equal to 85. 31m plus 27n equal to 89. आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. इथं प्लस मायनस सिम्बॉल एक्सचेंज होतात सबट्रॅक्शन करताना. लक्षात ठेवा. 27 minus 31 किती आलं? -4. -4 का आलं? कारण 31ला मोठ्या संख्येला मायनस सिम्बॉल आहे म्हणून ॲन्सरला पण मायनस ॲन्सर येतो. आता हे 31 minus 27. आता इथं छोट्या संख्येला मायनस आहे, मग इथं प्लस येतं फक्त. प्लस 4n इक्वल टू मायनस 85 89 -4. आता याला आपण 4ने डिवाइड करूयात. डिवाइड बाय 4ने डिवाइड केलं काय येईल? -m प्लस n इक्वल टू -1. हा झाला फोर्थ इक्वेशन. मायनसमध्ये
सिम्बॉलमध्ये गोंधळ करू नका, कारण बरेच प्रॉब्लेम्स सिम्बॉलमध्ये जातात आपल्याला, चुकतात. आता थर्ड अँड फोर्थ इक्वेशन भेटले, सरळ आपण थर्ड अँड फोर्थचे ॲडिशन करूयात. एम कॅन्सल होऊन जाते, यांची व्हॅल्यू भेटेल आपल्याला. सबट्रॅक्शन ॲडिशन करायचं आहे. ॲडिशन ॲड इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. थर्ड इक्वेशन काय आपलं, एम प्लस एन इक्वल टू 3 मायनस एम प्लस एन इक्वल टू -1 प्लस एम मायनस एम कॅन्सल, एन एन 2n इक्वल टू 2 minus 1 2, n इक्वल टू 2/2. यांची व्हॅल्यू काय आली 1. आता एमची व्हॅल्यू काढू, n इक्वल टू 1 पुट इन इक्वेशन थर्डमध्ये ठेवूयात. थर्ड इक्वेशन काय, एम प्लस एन इक्वल टू 3, एम प्लस एन किती आहे 1 इक्वल टू 3, एम इक्वल टू 3 minus 1, एम इक्वल टू 2. एमची व्हॅल्यू आली 2. अगेन आता रिप्लेस करूयात, ज्या ठिकाणी आपण एम ठेवतो त्याला रिप्लेस करूयात. रिप्लेसिंग एम इक्वल टू काय होतं 1/x minus 2 आणि एन इक्वल टू 1/y plus 3. एमची व्हॅल्यू काय 2 इक्वल टू 1/x minus 2. हा डिवाइड आहे आणि ह्या साईडला गेले की मल्टिप्लिकेशन जातं. मग 2 into x minus 2 इक्वल टू 1. 2x minus 2 into 2 4 इक्वल टू 1. 2x हा -4 इक्वल टू ह्या साईडला गेले की +4 होतं, 1 + 4. 2x/5, x बरोबर 5/2. एक्सची व्हॅल्यू निघाली आपली 5/2. वायची काढूयात, हे वायची व्हॅल्यू काढूयात. एन इक्वल टू एन किती आलं आपल्या 1 आहे, वाय प्लस 3 सेम, हा डिवाइड आहे इकडं मल्टिपलमध्ये जातो. वाय प्लस 3 इक्वल टू 1, वाय इक्वल टू +3 ह्या साईडला -3, वाय इक्वल टू -2 आला. हा मायनस सिम्बॉल मोठ्या संख्येला आहे ना, मग ॲन्सरला पण मायनस येतो. वायची पण व्हॅल्यू आली -2. एक्स वायची व्हॅल्यू निघाली ना आपली, एक्सची किती 5/2 -2. आता फोर्थ इक्वेशन घेऊयात, लास्ट. फोर्थ इक्वेशन 1/3x plus y plus 1/3x minus y equal to 3/4. 1/2 into 3x plus y minus 1/2 into 3x minus y equal to -1/8. इथं मायनस आहे, लक्षात ठेवा क्वेश्चनमध्ये. आता याचा ॲन्सर बघायचं. इक्वेशन काय काय आपले 1/3x plus y plus 1/3x minus y equal to 3/4. Second equation 1/3x plus y minus 1/2 into 3x minus y equal to -1/8. आता आधी रिप्लेस करूयात, टेन्शन नको, इझी जातं. रिप्लेसिंग 1/3x plus y च्या ठिकाणी m/m अँड 1/3x minus y by n. व्हॅल्यू रिप्लेस करूयात. आता 1/3x plus y च्या ठिकाणी काय घेतलं आपण, 1/3x plus y च्या ठिकाणी m, इथं फक्त m येतं, प्लस 1/3x minus y इथं ओनली n, m प्लस n इक्वल टू 3/4. इथं काय येतं m 1/2 m येतं, इथं 2 आहे ना खाली डिवाइडमध्ये, 1/2 m मायनस 1/2 n इक्वल टू -1/8. चला ठेवूयात मग इक्वेशन, रिप्लेस करत व्हॅल्यू. m प्लस n इक्वल टू 3/4
हा झाला फर्स्ट इक्वेशन. सेकंड काय येतं 1/2 m मायनस 1/2 इथंच कन्फ्यूज होता असंच. n इक्वल टू -1/8 हा झाला सेकंड इक्वेशन. आता फर्स्ट इक्वेशनला 4नी मल्टिपल करूयात. मल्टिपल केली की हा 4 डिवाइड कॅन्सल होतो. आणि सेकंड इक्वेशनला 8नी करूयात. मल्टिपल बाय इक्वेशन फर्स्ट बाय 4 अँड इक्वेशन सेकंड बाय 8. आलं लक्षात. इक्वेशन फर्स्टला 4नी करूयात आणि इक्वेशन सेकंडला 8नी मल्टिप्लाय करूयात. 4 अँड 8. 4नी ह्याला मल्टिप्लाय करूयात काय येतं 4m प्लस 4n इक्वल टू जिथं 4नी मल्टिप्लाय 4 कॅन्सल होतं मग फक्त 3 राहतं. हा झाला थर्ड इक्वेशन आपलं. आता ह्याला जर 4नी मल्टिपल केलं आपण 8नी करायचं ना. 8नी मल्टिप्लाय 2 4 जा 8 म्हणजे 4m आलं इथं. 4m मायनस सेम 4n इक्वल टू इथं 8नी 8 कॅन्सल होतं फक्त -1 राहतं. हा झाला आपला फोर्थ इक्वेशन. आता सिम्पल दिसते तुम्हाला. ॲडिशन करायचं प्लस 4n मायनस 4n कॅन्सल होतं. ॲड इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. 4m प्लस 4n इक्वल टू 3. 4m मायनस 4n इक्वल टू -1. ॲडिशन प्लस 4m प्लस 4m 8m प्लस 4n मायनस 4n कॅन्सल इक्वल टू 3 - 1 2. m इक्वल टू 2/4. m इक्वल टू 8 आहे 2 4 जा 8. आन्सर काय आलं 1/4. m निघालं आहे आपलं 1/4. n काढूयात. आता m इक्वल टू 1/4 पुट इन इक्वेशन थर्डमध्ये ठेवूयात. थर्ड इक्वेशन काय आपलं 4m प्लस 4n इक्वल टू 3. 4 इंटू 1/4 प्लस 4n इक्वल टू 3. हा 4 कॅन्सल झाला. 1 प्लस 4n इक्वल टू 3. हा प्लस 1 ह्या साईडला घेऊन जातो मायनस होतो. 4n इक्वल टू 3 - 1. 4n इक्वल टू किती आलं 2. n इक्वल टू 2/4. n इक्वल टू 1/2. आलं लक्षात. यांची व्हॅल्यू आली 1/2. m 1/4 n 1/2. आता रिप्लेस करूयात. रिप्लेसिंग m इक्वल टू काय होतं 1/3x प्लस y. n इक्वल टू 1/3x मायनस y. m किती आहे 1/4 3x प्लस y. हा डिवाइड मल्टिपलमध्ये जातो मग काय येतं 3x प्लस y इक्वल टू 4. यांची व्हॅल्यू किती 1/2 1/3x मायनस y. हा परत क्रॉस जातो 3x मायनस y इक्वल टू 2. आता ह्याला इक्वेशनला परत नाव देऊयात आपण. थर्ड फोर्थ झालेलं आहे. ह्याला इक्वेशन फिफ्थ आणि ह्याला 6 देऊयात. आता इक्वेशन फिफ्थ आणि 6चं काय ॲडिशन करूयात. ॲड इक्वेशन फिफ्थ अँड 6. 3x प्लस y इक्वल टू 4. 3x मायनस y इक्वल टू 2. प्लस y मायनस y कॅन्सल. 3x 6x 4 प्लस 2 6. x इक्वल टू आलं 6/6 मीन्स x इक्वल टू 1. x इक्वल टू 1 पुट इन इक्वेशन फिफ्थ. फिफ्थ इक्वेशन काय 3x प्लस y इक्वल टू 4. एक्सची व्हॅल्यू ठेवायची 3 × 1 प्लस y इक्वल टू 4.
3 into 1 3 plus y equal to 4. y equal to 3 ह्या साईडला येऊन जायचं 4 minus 3. y equal to किती आलं 4 minus 3 1. वायची पण व्हॅल्यू निघाली, एक्सची निघाली, वायची निघाली, झाला आपला प्रॉब्लेम सॉल्व झाला. आलं लक्षात? एक्स किती आहे 1, वाय 1. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.